नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज बुधवार आपला रेसिपीचा वार आहे, पण आम्ही जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत तो व्हिडिओ काल म्हणजे मंगळवारी अंगारकी चतुर्थी निमित्ताने शूट केलेला आहे. कसं आहे, आम्हा खऱ्यांकडे गणपती नाही म्हणजे पार्थिव गणेशाचं व्रत नाही. आम्ही गणपती घरात आणत नाही. काही खरे आणतही असतील, मला काही कल्पना नाही त्याबद्दल, पण आमच्याकडे आणत नाहीत. आणि त्यामुळे आता 15 दिवसांनी गणेशोत्सव येईल. तर गणेशोत्सवामध्ये आम्हाला तर वेळच नसतो, कारण गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या पूजा, नंतर विसर्जन, सत्यनारायणाच्या पूजा, या सगळ्या धिबिडग्यामध्ये आमच्या घरी मोदक करून ते खायला आम्हाला मिळत नाहीत. आणि त्यामुळे आम्ही गणपतीच्या आधी जी संकष्टी चतुर्थी येते त्या चतुर्थीला घरी मोदक करतो. आता पूर्वी कसं असायचं, आमच्याकडे अनंत चतुर्दशीला मोदक केले जायचे. माझी आई आणि माझा मोठा भाऊ असताना, कारण माझ्या मोठ्या भावाचा जन्म अनंत चतुर्दशीला झाला म्हणून त्याचं नाव अनंत ठेवलेलं होतं. आणि त्यामुळे अनंत चतुर्दशीला, आता काही दोघंही नाहीत, आईही नाही आणि भाऊही नाही, त्यामुळे आम्ही श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला मोदक करतो. तर त्याप्रमाणे काल म्हणजे मंगळवारी अंगारिकेला आमच्या सौभाग्यवतीने मोदक केले होते. तर आपण आज ते मोदकच कसे केलेले आहेत ते बघूया. चला. नमस्कार मंडळी, आज आहे अंगारिका चतुर्थी. आज आमचा उपास आहे. आज संध्याकाळी उपास सोडायचा, त्यामुळे मी आज आमच्या घरी उकडीचे मोदक करणार आहे. आता गणेशोत्सव जवळ आलाय, 15 दिवसावर आहे. घरोघरी यांच्या नैवेद्याला चतुर्थीच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वात जो मान असतो तो म्हणजे उकडीच्या मोदकांचा. उकडीचे मोदक करताना मोदकांमधलं सारण म्हणजे खोबरं किती घ्यायचं, गूळ किती घ्यायचा आणि ते करायचं कसं, त्याच्यानंतर मोदकाची पारी, ते पीठ किती घ्यायचं, पाणी किती प्रमाणात घ्यायचं, ते उकड कशी करायची, ती मळायची कशी, तर हे मी काही तुम्हाला सांगणार नाही आज, कारण ते खूप जणांनी युट्यूब वरती सांगितलंय. घरी उकडीचे मोदक करणार आहे, तर ते मी कसे करते हे तुम्ही आज माझ्या बरोबरतीच सहभागी होऊन बघा. उकडीचे मोदक हळदीच्या पानातले करणार आहे. हळदीच्या पानामध्ये मोदक शिजायला लावले की मोदक खाताना ह्या पानाचा, हळदीच्या पानाचा जो काय सुगंध येतो, आहा मस्त एकदम. तर हे हळदीच्या पानात मी उकडवणार आहे. त्याच्यासाठी मी हळदीची पानं आणलीत. आणि आणखीन एक म्हणजे आज उकडीच्या मोदकांबरोबर मी कोकणामध्ये ना खूप घरी केला जाणारा एक वेगळा पदार्थ मस्त असतो, ज्याला निवगरी म्हणतात. तर तो सुद्धा मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम आपण उकडीच्या मोदकांसाठी लागणारं जे सारण आहे आत भरायचं पारीच्या, तर ते आपण बघूया ते कसं करायचं. तर मी आज बघा कसं करते. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलंय ते म्हणजे हा एक बाउल भरून ओलं खोबरं खरवडलेलं, त्यानंतर थोडंसं कमी गूळ घेतलाय आम्ही, खोबऱ्यापेक्षा जर असा कमी गूळ, त्याच्यानंतर 1-2 चमचे साजूक तूप घेतलंय, थोड्याशा मनुका, थोडेसे काजूचे गर म्हणजे जरा शाही होईल सारण आपलं, नंतर वेलची पूड आणि हे जायफळ मी आयत्या वेळेला किसून घेणार आहे. तर इतकं साहित्य आपल्याला हे सारण करण्याकरता लागणार आहे. आपण आता करूया सुरुवात. मी गॅसवरती कढलं ठेवलंय गरम करायला. आता मी हे तूप घालते. मंडळी, मी जेव्हा मोदकांचं सारण करते त्यावेळेला काय करते माहितीये का, की ह्या साजूक तुपामध्ये हा गूळ घालते आणि ह्या तुपावरती मी तो पातळ करून घेते. म्हणजे काय होतं, खडे पण राहत नाहीत आणि अगदी एकजीव होतो छान. हे मी आता नुसतं पातळ करून घेते बस. मंडळी बघा, आता हा गूळ अगदी छानपैकी पातळ झालाय. आता हे ओलं खोबरं घालते यात. आणि ह्याच मध्ये
काजूगर पण आणि बेदाणे. आता हे छानपैकी शिजवून घ्यायचं. तर खोबरं घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटेल आणि मग ते मंद याच्यावर शिजवलं की ते आपोआप मग कोरडं होईल सारण छान. हे बघा, आता अगदी हे परतून परतून छान असं कोरडं झालंय. आता हे आपलं सारण तयार झालंय. आता आपण मंडळी गंमत सांगू का, हे असंच आता तयार झालं की ह्याच्यात भिजवलेले अळीव घातले आणि परतले आणि गोळा झाला की झाले, अळीवाचे लाडू झाले. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालूया. गॅस बंद करूया. हे आपलं झालेलं आहे. ही वेलची पूड आणि थोडंसं जायफळ. आता हे आपलं मोदकाचं सारण रेडी आहे. हे आता पूर्ण गार करायचं. हे गार होईस तो आपण थांबूया आणि मग आपण मोदकांची उकड तयार करूया. आता मोदकांची पारी करण्यासाठी तांदूळ धुवून घ्यायचे स्वच्छ आणि मग ते फॅन खाली वाळवायचे आणि मग ते दळून घ्यायचे वस्त्रगाळ. एवढी कृती करावी लागते. तर खरं सांगू का, मी काय हे एवढं करत बसले नाहीये. तर बाजारामध्ये मोदकांचं पीठ रेडीमेड मिळतं, सुगंधी मोदकांचं. तर ते मी आणलेलं आहे आणि हे जवळजवळ 3 भांडी आहे. हे 3 भांडी पीठ आहे. तर मी तेवढंच पाणी आता उकड करण्याकरता घेणार आहे कढल्यामध्ये. मी हे 3 भांडी पाणी उकळवायला ठेवलं होतं. आता ह्या पाण्याला उकळी आली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं तूप. आणि आता गॅस थोडा बारीक करायचा आणि हे जे आपण पीठ आहे तर हे या पाण्यामध्ये लावायला घ्यायचं. शक्यतो एकाच दिशेने ढवळायचं उकड करताना. गॅस बारीक ठेवायचा कंपल्सरी. आणि आता ह्याला सुद्धा 2 ते 3 मिनिटांची वाफ द्यायची. पाण्याला पीठ लावलं मी आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 3 ते 4 मिनिटं ह्याला मी वाफ दिली आणि ती वाफ दिल्यानंतर गॅस बंद केला आणि मी तसंच झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवलेलं होतं. आता आपण हे मळायला घ्यायचं थोडं थोडं गरम असतानाच. आता ही उकड अतिशय गरम आहे, हात भाजेल म्हणून मी या भांड्याला जरा बुडाशी पाणी लावलंय आणि आता मी ही जरा गुठळ्या मोडून घेते आणि मग नंतर मी हातानेच मळणार आहे. पण आता हात भाजेल म्हणून मी हे जरा असं थोडं मळलं की जर गुठळ्या असल्या तर त्या मोडल्या जातात पिठाच्या व्यवस्थित. पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ मळताना खूप पाणी वापरायचं नाही
कारण हे प्रमाणातच आपण उकड केलेली असते, त्यामुळे ती छान मऊ. फक्त जरा जरा हाताला पाणी लावून ही छान अगदी लोण्यासारखी मळून घ्यायची. मोदकांची उकड अशी छान एकदम मऊ मळून घेतली आहे. एक मात्र असतं, ही वरची जी पारी आहे ती खूप मळावी लागते, ह्याला ताकद लागते, तरच ते मोदक पण छान लागतात. तर आता मी असे मऊ मळून घेतले आणि आपले छोटी शांबोरं असतात तेवढा गोळा घेतलेला आहे. तेल घ्यायचं, गोल आता अशी वाटी करायची. आणि आपण जे सारण केलेलं आहे ते आता आपण ह्यात भरूया. हे भरलं की पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला कशा जमतील तेवढ्या कळ्या आणि एकाच दिशेने मग तो असा फिरवायचा. हा झाला एक मोदक वळून माझा. आता हा ठेवताना पाण्यामध्ये बुडवायचा आणि मग हा केळीच्या पानावर बाजूला ठेवून द्यायचा. आता आपण पुढला करूया. आता एक सांगते मंडळी, ही पारी करण्यामध्ये वेळ जातो. मी ऑर्डर्स घ्यायचे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर वेळ आणि सोपं सहज व्हायला आणि वेळ वाचायला म्हणून हे जे यंत्र आहे पुरी यंत्र, तर ह्याला आता पिशव्या बांधायचे आम्ही आणि पूर्ण पिशव्या बांधून घ्यायच्या. त्यानंतर ही जाड ह्याची पिशवी ठेवली आहे, त्याला थोडंसं तेल लावायचं. ही जी आपण गोळी केलेली आहे ही मध्ये ठेवायची, त्याच्यावर प्रेस करायचं आणि हे बघा किती फटकन छान झाली. आणि आता आपण घरामध्ये कसं आहे 15, 20, 21 मोदक केले की काम झालं, पण ऑर्डर असली की 100च्या वर शेकडा अशी असायची. त्यामुळे मग हे आम्हाला सहज आणि सोपं व्हायचं काम, वेळही वाचायचा. त्यामुळे हे मी छान झाला की नाही. हा मोदक झाला की पाण्यात बुडवायचा, बुड त्याचं आणि इथे ठेवायचं. तर आता असे पुढचे मी हे करून घेते आणि मग आपण मोदक उकडायला लावूया. मी कुकरमध्ये पाणी घातलंय, ह्याला उकळी आल्यानंतरच आपण ठेवायला सुरुवात करायचं. ह्यात मी खाली केळीची पानं घातली आहेत आणि त्याच्यानंतर ही हळदीची पानं, जी तुम्हाला म्हटलं की मी हळदीच्या पानावरती उकडणार आहे उकडीचे मोदक. खूप सुगंध सुंदर येतो खाताना. तर आता आपण लावायला सुरू करूया. आपण आता हा मोदक आतमध्ये ठेवताना ह्याचं जे बूड आहे ते पाण्यात बुडवायचं आणि ठेवत जायचा, म्हणजे चिकटत नाहीत. आणि थोडीशी जागा ठेवायची, एकदम जवळ ठेवायचं नाही. आणि मंडळी, हे मी 11 मोदक केलेत. आणि कसं असतं की मोदक करताना एखादी करंजी करावी, आणि जेव्हा आपण करंजा करतो तेव्हा मोदक करतो. त्यामुळे ही मुरड घातलेली एक करंजी मी केलेली आहे. तुम्ही त्याला कानवला म्हणता, तर ती करंजी पण मी एक केलेली आहे. तर आता पुढचे पण मोदक आपण ठेवूया शिजायला. आता हे मी सगळे मोदक बघा कुकरला लावलेत शिजायला. आता हे कमीत कमी 12 मिनिटं तरी शिजवायचे. आता आपण 12 मिनिटांनी बघूया. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये आहे ना, ज्या दिवशी मोदक होतात त्या दिवशी निवगऱ्या पण होतात.
आणि घरामध्ये आम्हाला पण त्या खूप आवडतात निवगऱ्या. तर त्याची कृती आज मी दाखवते तुम्हाला. हेच मी केलेली उकड आहे. तर ह्याच्यामध्ये जिरं आणि मिरची आणि थोडंसं मीठ असा मी हा खरडा केलाय. तर हा घालायचा. आता आपल्याला किती तिखट आवडतंय घरातल्यांना त्याप्रमाणे हे करायचं, तिखट करायचं आणि हे सगळं छानपैकी मिक्स करायचं. जरा मीठ घालायचं चवीपुरतं आणि हे छान मळून घ्यायचं. गोड मोदकांबरोबर जेवताना या तिखट निवगऱ्या एकदम छान लागतात. कच्च शेंगदाण्याच्या तेलाबरोबर या बुडवून खायच्या, मस्त लागतात. दाखवते मी आता कशा करायच्या त्या. अगदी सोपं आहे. जिरं आणि मिरचीचं खरडा टाकून थोडंसं मीठ घालून मी ही छान तेल पाणी लावून मळून घेतली आहे. आता ह्याचे पण आपण जसे मोदकांचे केले त्यापेक्षा जरा लहान करायचे गोळे. ते बघा, एक साईज आपण आधी करून घेऊया. आणि हा गोळा केला की दाखवते तुम्हाला. थोडंसं तेल घ्यायचं आणि हे बघा असा त्याला आकार द्यायचा, असा कानासारखा, की ही झाली निवगरी. आपण मोदक उकडायला लावून 12 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया. शिजले, छान शिजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया हे. तर हे बघा, आता मी अशा ह्या निवगऱ्या केल्या आहेत बघा. ह्या कानासारखा आकार द्यायचा आणि आता ह्या मी आता 15 मिनिटं शिजवून घेणार आहे. छान त्या लावते आता तुमच्या समोर. त्याला पण एक हळदीचं पान लावते, छान सुगंध येईल खाताना. आणि आता लावत जाते. आपण 15 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायच्या. आज या उकडीच्या मोदकाच्या निमित्ताने माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे मंडळी. कसं आहे, 20-22 वर्षापूर्वी मी ऑर्डर्स घ्यायला सुरू केली आणि मला पहिल्यांदाच गणेश चतुर्थीच्या दिवशी कमीत कमी 450 मोदकांची ऑर्डर होती. मी अनुभव का शेअर करते ते सांगते. बरं, अनुभव काही नाही, घरामध्ये आपण कसं त्यावेळेला आम्ही एकत्र होतो तरी सुद्धा 50 मोदक पुरे व्हायचे. त्यामुळे 50 मोदकांपर्यंत अगदी सहज होत होतं. तर त्यावेळेला माझ्या सासूबाई होत्या, माझ्या मोठ्या जाऊबाई, आम्ही एकत्र राहायचो इथे. आणि आम्ही सकाळी 2 वाजता उकड काढली आणि मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई आम्ही वळायला आणि मळायला असे बसलो आणि सासूबाई आमच्या उकडवून ते काढत होते दर 15-15 मिनिटांनी घाणा. गंमत काय झाली, आम्हाला ते 9 वाजता द्यायचे होते 400 मोदक. तर नंतर घाई झाली, कारण दोन्हीकडे लावलेलं होतं उकडायला, तरी सुद्धा ते पुरेसं झालं नाही. आणि नंतर आम्हाला घाई झाली आणि आम्ही पटापट गरम गरम ते डब्यामध्ये पार्सलच्या भरले आणि नंतर ते फुटले. आम्हाला मग त्यांचा फोन आला होता. तर एक ती चूक अशी आहे की हे उकडीचे मोदक जेव्हा आपण 15 मिनिटं 12 मिनिटं उकडवल्यानंतर ते व्यवस्थित गार होऊ द्यायचे आणि ते असे सुटसुटीत बाजूला केळीच्या पानावर म्हणा किंवा ताटामध्ये असे ठेवायचे आणि मगच ते डब्यांमध्ये तुम्ही पॅकिंग करून लोकांना द्यायचे, नाहीतर मग असा घोळ होतो. तर अशा रीतीनं आज आपले हे उकडीचे मोदक आणि तुम्हाला सांगितलेल्या निवगऱ्या खायला तयार आहेत. मंडळी, या निवगऱ्या साजूक तुपाबरोबर सुद्धा सुंदर लागतात. तर मंडळी, हे होते मोदक आणि माझ्या अत्यंत आवडीच्या निवगऱ्या. आम्ही लहानपणी मोदकापेक्षा निवगऱ्यांवरच ताव मारायचो आणि आजीला सांगितलेलं असायचं, मोदक नको, निवगऱ्या जास्त कर. खूप रागवायची आम्हाला ती. तर असो, गेल्या त्या आठवणी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. यातल्या बाईने दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि मोदक करून
कसे झाले ते आम्हाला कळवा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।